नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला भव्य 24 तासातील ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा अडकण्यासाठी बोगस शपथपत्रे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे परवानगी मागितल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला शुभारंभ. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी सुधीर बांबरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड. आणि शहरातील पारोळा रोडवरील कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय किसान दिवस साजरा. आता बातमीपत्र विस्ताराने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा हडपण्यासाठी न्यायालयात बोगस शपथपत्रे दाखल करणारे पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त आदी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपण परवानगी मागितली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उभाटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा हडपण्यासाठीच न्यायालयात बोगस खोटी व लबाडीची प्रतिज्ञापत्रे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपण परवानगी मागितली, अशी माहिती शिवसेना उभाटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. याबाबत माहिती देताना गोटे यांनी सांगितले की पालिका आयुक्तांनी फायनल प्लॉट नंबर 87, तर माहिती अधिकाऱ्यांनी सर्वे नंबर 3285, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने फायनल प्लॉट क्रमांक 88, तर नगर भूमापन विभागाने सर्वे नंबर 3286, तर महापालिकेने न्यायालयात धुमजाव करून सर्वे नंबर 3287 वर चबुतरा बांधकाम होत असल्याचे 100% खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल केली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज या युगपुरुषांमधील फरक ना धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळत ना पोलीस अधीक्षकांना. कोट्यवधीची जागा हडप करण्याचा डाव उधळल्याने लुटारू कंपनीचा जळफळाट झालाय. माननीय न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करूच, पण तेवढ्यात कारणाने तुमची काळीकुट्ट डांबरी कारस्थाने खपवून घेणार नाही, म्हणजे नाही, अशा शब्दात गोटे यांनी त्यांच्या विरोधकांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याच्या आड 35 ते 88 चौरस फुटाचे अवाढव्य 3 मजल्याच्या बांधकाम करून जागा अडप करण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. यामुळे गोटे यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नव्हे तर चबुतऱ्याच्या नावाखाली शहरातील अत्यंत महत्त्वाचा भूखंड हडपण्याचा कट कारस्थानाच्या विरुद्ध आमचा संघर्ष असल्याचे ते म्हणाले. पुतळ्या समितीच्या सर्व सदस्यांनी आपले म्हणणे पुतळा समितीसमोर लेखी व स्वतंत्रपणे मांडावे, असे दिनांक 2 मे 2017 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. हे बंधनकारक आहे, पण पुतळा समितीच्या एकाही सदस्याने असा लेखी अहवाल सादर केलेला नाही. तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीने जागेसह कशाची खातरजमा न करता किंवा जाणून बुजून कट कारस्थानात आपली योग्य भूमिका पार पाडली आहे व घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट न देता परस्पर कार्यालयात बसून सह्या करण्याचे सोपस्कार केले, असा त्याचा अर्थ होतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. देशातील सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. या अडाणी बैलांना युगपुरुष शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? युगयोगातून अशी महान व्यक्ती जन्माला येते. त्यांचा नावाचा व श्रद्धेचा वापर करून व्यापारी वृत्तीच्या धंदेवाईक राजकारण्यांनी सदर अत्यंत महत्त्वाचा आणि शहराच्या हृदयस्थानी असलेला भूखंड हडप करण्याचा कुटील डाव त्यांनी अधिकाऱ्यांनी हाताशी धरून केलेले कट कारस्थान आम्ही उधळून लावले. अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलल्याबाबतचे पत्रक शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रथम महापौर भगवान करंकाळ, अतुल सोनवणे, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, शुभांगी पाटील, आनंद जावळे, तेजस गोटे, अनिल चौधरी, संतोष शर्मा आदी उपस्थित होते. खाली दुकानं काढायची, जसं नगरपालिकेमध्ये जिल्हा ऑफिसकडे खाली कुठल्या सरकारला नाव घ्यायचं, जसं ऑफिस करायचं आणि आपले धंदे चालू ठेवायचे. ते धंदे वाढवले, व्यवसाय नाही वाढवले. हे कुठेच कारस्थान आम्ही उघडं केलं, त्याचा हा सरकार अशी
तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात. मी तुम्हाला सिक्रेट सांगतो. दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या दिवशी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम धुळे यांनी महापालिकेला पत्र दिलं की पुतळ्याच्या समुद्राची बांधकामाची परवानगी ही महापालिकेच्या बांधकामातून घ्यायची. आज ताकाय त्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही. मग बांधकामाची परवानगी न घेता या बांधकामाला काय म्हणतात अशी भ्रमण जागा बळकावणे हा तुमचा मित्रांनो, यांनी कशी फसवणूक केली तर मुख्य वास्तुशास्त्र मुंबई याला चीफ आर्किटेक्ट महाराज याला जे काय प्रस्ताव मांडला तो प्रस्ताव असा पाठवला की भाग क्रमांक 27 वर आम्ही पुतळा उभा करत आहोत. त्याच्या आराखड्याला मंजुरी आणि बांधकाम परवानगी ही वेगळी गोष्ट आहे. त्यांनी आराखड्याला परवानगी माझ्याकडे पहिल्यांदा लालू परदेश आहे ते मला आला असा असायचं. मी माझी खात्री झाल्याशिवाय काय करणार नाही. जसं मी त्या प्रकरणामध्ये जायला तसं अनेक गोष्टी यातल्या बाहेर भेटायच्या. काय गोष्टी भेटायच्या? पहिले 1 नंबर हा क्रमांक फायनल प्लॉट क्रमांक 27 हा अग्रवाल कुटुंबाचा आहे आणि धुळ्याच्या दिवाणी न्यायालयाने 7व्या दिवाणी न्यायालयाने त्या जागेवर बांधकाम करू नये, हस्तांतर करू नये असा 2022 मध्ये समजलं. आता या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो स्वतःहून एक प्रकरण सुनावणीला घेतलं. ते होतं पुतळ्याचं. त्या पुतळ्याच्या प्रकरणामध्ये सगळ्या देशातल्या सगळ्या मुख्य सचिवांना नोटिसा काढल्या. धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ व पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील काँग्रेस भवन समोर सभा घेऊन करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ व पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील काँग्रेस भवन समोर सभा घेऊन
करण्यात आला। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ धुळ्यात आले होते। त्यांचे धुळ्यात जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना सपकाळ यांनी सांगितले की जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आजोबा वडील यांनी खूप प्रयत्न केले, थेट धुळ्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवले। त्यांचे योगदान खूप मोलाचे राहिले, हा इतिहास आहे, पण त्यांच्या वारसाने ते धुळीस मिळवले आहे। कुंपणाने शेत खाल्ले असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही कठोर टीका केली। भाजपने प्रथम हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवला, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावले, त्यानंतर ओबीसी व्हीजेएनटी आदिवासींमध्ये भांडण लावले। भाजप केवळ समाज आणि जातीमध्ये भांडण, द्वेष पसरवणे आणि देशाची विचारधारा आधारस्तंभासोबत छेडछाड करण्याचे काम केले आहे। पैशांची विचारधारा आधारस्तंभाला सोबत नेण्याचे संवर्धन आणि संरक्षणाचे काम राष्ट्रीय काँग्रेस करीत आहे। आम्ही पण निवडणूक लढतो, कुठे जिंकतो तर कुठे हारतो, कुठलीही परिस्थिती आली तरी प्राण जाय पर वचन न जाय हेच धोरण काँग्रेस राबवित असते। विविधता में ही एकता आहे, सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणे हीच काँग्रेसची विचार असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर शौवाल अन्सारी, उमेर अन्सारी, पत्रकार अजहर पठाण, परवेश शेख, समाजवादी पार्टीचे अमीन पटेल, MIMचे गनी डॉलर, गुफरान हाजी, डॉक्टर कुरेश शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, डॉक्टर दिनेश बच्चाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष शाबीर शेख, जावेद फारुकी, धनंजय चौधरी, भरत ठकेकर, रुपेश खांडोळे, भाई नगराळे, मुजफ्फर हुसेन, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, गुलाब कोथेकर, मुकुंदराव कोळवले, विलास पाटील, प्रमोद सिसोदे, दरबारसिंग गिरासे, आलोक रघुवंशी, राजेंद्र करनार, शिवसेना उबाट्याच्या शुभांगी पाटील, अतुल सोनोने आदि उपस्थित होते। संघर्ष के साथ चल रहा है। मैं बदकिस्मती इसलिए कह रहा हूं क्योंकि हक की बात जो है, हलाल की बात जो है, जो बात संविधान की है, जो अच्छाई की और सच्चाई की जो बात है, वो तमाम चीजें यदि किसमें है तो हमारे भारत के संविधान में है। और इस संविधान को साकार करने का काम है और संविधान की सोच को सींचने का काम अपने खून से, अपने पसीने से, अपने कोशिशों से यदि किसी ने किया होगा तो उस राजनीतिक कुंभे का, राजनीतिक संगठन का नाम है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस। इसे जरूर परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने आकार दिया होगा, मगर मजहब नहीं सीखा था आपस में बैर रखना। हिंदी है हम, हिंदुस्तान वतन है हमारा, ये जो सोच है, इस सोच को हमारे संविधान में और कांग्रेस पार्टी की जाने से इसको लाया गया। दुरितांचे तिमिर गाव विश्वास धर्म सूर्य पाहो, जोगे वाचिल तोते लाहो प्राणी जात, हा अध्यात्म देखील त्या संविधानामध्ये हा सम्मिलित झालेला आहे। तेव्हा आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, ये हमारा संविधान कहता है। और भारतीय जनता पार्टी क्या कहती है कि तोड़ो फोड़ो और राज्य करो। पहले लगाया हिंदू मुसलमान का झगड़ा, फिर लगाया मराठा ओबीसी का झगड़ा, फिर लगाया ओबीसी व्हीजेएनटी का झगड़ा, फिर लगाया व्हीजेएनटी का और आदिवासियों का झगड़ा। त्यामुळे एकमेकांची भांडणं लावून एकमेकांची डोकं फोडल्याशिवाय ये जो दरिंदे है, ये दरिंदे बाज नहीं आ रहे। और इन दरिंदों का काम क्या है तो झगड़ा लगाना, नफरत फैलाना और हमारे देश की जो नींव है, हमारे देश की जो तासीर है, उसके साथ छेड़छाड़ी करना, ये केवल भारतीय जनता पार्टी का काम है। और ये हमारी जो नींव है, इस नींव को सींचने का काम, इस नींव के संवर्धन संरक्षण का काम कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी है। और आज सब आप लोग कांग्रेस पार्टी की जब जिंदाबाद कहते हो, आप सब लोग कांग्रेस पार्टी सत्ता में आना चाहिए कहते हो, जब आप सब लोग कांग्रेस पार्टी जीतता है कहते हो, तो उसका मतलब क्या है? तो उसका मतलब इस विचारधारा की जीत है, इस देश की जो नींव है, तासीर है, उसकी ये जीत है। ये तो सत्ता के लिए हम राजनीति में नहीं, तो हमारा सार्वजनिक सामाजिक जो उत्तरदायित्व है उसको पूरा करने के लिए हम राजनीति में आते हैं। हम चुनाव लड़ते हैं, चुनाव जीतते हैं, चुनाव हारते हैं, चाहे जो चाहे स्थिति परिस्थिति आ जाए, मगर हर हाल में प्राण जाए पर वचन न जाए,
ये किरदार कांग्रेस पार्टी का है और हमारा वचन क्या है, तो विविधता में एकता ही भारत की विशेषता को बरकरार रखना, सभी धर्म के, सभी भाषाओं के, सभी लोगों को लेकर आगे चलना, अमन और शांति के लिए पूरे विश्व में कार्यरत रहना, ये कांग्रेस का काम है, ये हमारी नींव है, ये हमारी बुनियाद है और हम कभी हमारे बुनियाद से दूर नहीं होंगे। ये वादा मैं आप सब लोगों से यहाँ पर करते हुए मैं भारतीय जनता पार्टी को भी यहाँ पर आगाज करना चाहता हूँ और उनको भी ये चुनौती और ये चेतावनी देना चाहता हूँ कि ये खेल मत खेलिए, ये दरिंदी भरा खेल मत खेलिए, ये खून खराबा करने वाला खेल मत खेलिए। आप अमन और चैन के साथ आइए, हम चर्चा करेंगे, बहस करेंगे और राजनीति को स्पोर्ट्स और स्पिरिट्स के साथ आगे लेके जाएंगे, क्योंकि इसके नतीजे अच्छे होने वाले नहीं। इस देश को पार्टीशन इस देश में हुआ तो मुल्क बने, सरहदें तय हुई और ये सरहदें जब तय हुई तो केवल नक्शे में तय नहीं हुई, वो हमारे कल्चर पे, हमारे तहजीब पे ये नक्शे बने, वहां पर लकीर खींची गई। एक देश के, एक तहजीब के 2 देश किए गए और इसमें गर्म हवाएं भी चली, खून भी हुए, कत्ल भी हुए और 10 लाख लोगों की जान जब गई तब हमारे देश को आजादी मिली। अब ये 10 लाख लोगों की शहादत के बाद, 10 लाख लोगों का खून खराबा होने के बाद भी यदि हमारे मुल्क को और हमारे पड़ोसी मुल्क को यदि अक्ल नहीं आती तो हमें बचाने वाला धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी सुधीर भांबरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था धुळेच्या चेअरमनपदी सुधीर भांबरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित धुळेच्या 2025-26 या कालावधीसाठी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी अध्यासीन अधिकारी विजय वडांगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संस्थेच्या देवपुरातील मुख्य कार्यालयात सदर सभा संपन्न झाली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चेअरमन पदासाठी सुधीर बटू भांबरे व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रवीण वासुदेव कुमावत यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी विजय वडांगे यांनी त्यांची निवड बिनविरोध घोषित केली. यावेळी चेअरमन सुधीर भांबरे व व्हाईस चेअरमन प्रवीण कुमावत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संजय पाटील, प्रवीण कुमावत, कल्पेश माळी, उज्ज्वल भांबरे, धनराज पाटील, महेंद्र पाटील, रवींद्र आजगे, गणेश कोकणी, भरत देसले, सुशील सोनवणे, भाग्यश्री सोळंकी, अविनाश बैसाने, गौरी बेहरे, मनीषा सोनवणे, सुधीर भांबरे, स्वीकृत सदस्य त्र्यंबक शिंदे तसेच कर्मचारी व व्यवस्थापक उपस्थित होते. चेअरमनपदी निवड प्रक्रिया खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली. चेअरमन म्हणून माझं नाव सुधीर बटू भांबरे माझी निवड झाली. सर्व सभासदांनी, माजी संचालकांनी व गटनेत्यांनी सर्वांनी एकमताने माझं नाव पुढे केलं आणि मला चेअरमनपदी विराजमान केलं. दिलेल्या कालखंडात पतपिढीला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढे काम करायचे मी काम करेल. एवढं. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाचे निवडणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज सुधीरजी भांबरे त्याचप्रमाणे प्रवीणजी कुमावत चेअरमन व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड झालेली आहे. या पतसंस्थेच्या इतिहासात मागील वेळेपासून बिनविरोध निवडची प्रथा चालू आहे. त्याचप्रमाणे पतसंस्थेला भरभराटीसाठी दोघांना आम्ही संचालक बोर्ड आणि आमच्या सभासदांतर्फे खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या पतसंस्थेच्या हिताचे अनेक निर्णय या पतसंस्थेत घेतले जातात. त्याचप्रमाणे आज आम्ही ज्यांच्या खांद्यावर आज या पतसंस्थेत धुरा दिलेली आहे आदरणीय भांबरे साहेब, कुमावत साहेब, हे चांगल्या प्रमाणे काम करतील अशी आशा व्यक्त करतो. या पतसंस्थेचे गटनेते सर्व संचालक मंडळाने खरोखर त्यांची बिनविरोध निवड करून खूप मोठी जबाबदारी दिली आणि भविष्यात चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धुळे शहरातील पारावर रोडवरील कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय किसान दिवसानिमित्त उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करीत किसान दिवस साजरा करण्यात आला. धुळे शहरातील पारोळा रोडवरील कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय किसान दिवसानिमित्त उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करीत किसान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉक्टर BM इले हे उपस्थित होते. 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्या निमित्ताने या ठिकाणी किसान सन्मान दिवस पार पडला. या प्रसंगी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. तर त्याचबरोबर उत्तम शेती करणाऱ्या व भरघोस उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर आतिश पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विकसित भारत ग्रामजी यावर अनिता राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश काथेपूर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा विज्ञान केंद्र प्रमुख डॉक्टर पंकज पाटील यांच्यासह सर्व कृषी विज्ञान केंद्र धुळेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आत्मा लुपिन फाउंडेशन चे अधिकारी तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जगदीश कातेपुरी, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे कार्यरत आहे. आज राष्ट्रीय किसान दिवस पूर्ण भारतभर 23 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय चौधरी चरणसिंगजी यांच्या जन्माच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज आपण पूर्ण भारतभर महाराष्ट्रात आपण कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आज आपण हा राष्ट्रीय किसान दिवस साजरा करत आहोत. आज त्या निमित्ताने आपण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आयोजित करून बोलून त्यांना शेतीतील जे काही आव्हानं आहेत तर त्या शेतीतील भविष्यातील आव्हानांना कसं सामोरं जायचं, त्यासोबतच जे काही क्लायमेट चेंज आहे किंवा जो काही जागतिक बदल घडत आहे त्या जागतिक बदलाचे जे काही शेतीवरती परिणाम होत आहे त्या परिणामाचा शेतकऱ्यांनी कसा सामना करायचा या अनुषंगाने आपण आज शेतकऱ्यांसाठी एक चर्चासत्राचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आणि त्या ठिकाणी जे काही शेतकरी ज्यांनी मागील याच्यात प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्या शेतकऱ्यांचा, ज्यांनी शेतीमध्ये चांगली आधुनिक तंत्रज्ञानाचा कास धरून त्यांनी अशा शेतकरी बांधवांनी शेतीत अधिक उत्पन्न मिळवलेलं आहे अशा शेतकऱ्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि निश्चितच त्यासोबतच जी काही नुकतेच नवीन बिल जे काय आलेलं आहे विकसित भारत रोजगार गॅरंटी आजीविका मिशन, याचा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी प्रचार आणि प्रसार या विधेयकाचा या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये विशेष प्रामुख्याने सांगत मला आनंद वाटतो की या विधेयकात जे काही आपले अकुशल कामगार आहेत त्यांना 125 दिवस काम देण्याची या ठिकाणी हमी देण्यात आलेली आहे. आणि हे अकुशल कामगार ज्या वेळेस शेतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे शेतीचा सुरुवातीचा काळ आणि त्यानंतर कापणीचा काळ या हंगामात त्यांना काम उपलब्ध होणार आहेत. आणि उर्वरित काळात हे जे काही मिशनच्या अंतर्गत जे काम राहतील ते काम त्या ठिकाणी त्यांना मिळेल. परंतु याच्यात हमी देण्यात आल्याने यामध्ये महिलांना आणि जे काही पुरुष कामगार आहेत त्यांना समान वेतन मिळणार आहेत. अशी या ठिकाणी याच्यात महत्त्वाच्या हायलाईट्स या योजनेच्या आहेत. शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे अकुशल कामगारांना 125 दिवस काम करून काम भेटणार आहेत आणि ते शेतीसाठी त्यांचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर निश्चितच कृषी विज्ञान केंद्राने या ठिकाणी आज राष्ट्रीय किसान दिवस माननीय डॉक्टर पंकज पाटील सर वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर BM इले साहेब सहयोगी अधिष्ठाता या कृषी महाविद्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा अडकण्यासाठी बोगस शपथपत्रे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे परवानगी मागितल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला शुभारंभ. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी सुधीर बांबरे तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण कुमावत यांची बिनविरोध निवड. आणि शहरातील पारोळा रोडवरील कृषी विज्ञान केंद्र येथे राष्ट्रीय किसान दिवस साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.